2026 महाराष्ट्र मतसंग्राम प्रभागातील विशेष पंचनामा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत। सध्या आपण आहोत भायखळा येथील दगडी चाळ येथे। दगडी चाळ म्हणजेच काय तर डॅडीचा अड्डा म्हणून हा प्रसिद्ध आहे। तर नुकत्याच महानगरपालिकेने निवडणुका सुद्धा जाहीर केल्या आहेत। निवडणुकी 15 तारखेला म्हणजे 15 जानेवारीला निवडणुका असतील तर 16 जानेवारीला त्याचा निकाल सुद्धा असेल। तर मुंबई एकूण 227 वार्ड आहे। तर हा वार्ड क्रमांक 212 म्हणजेच डॅडीचा। तर मुंबईतील भायखळ्यातील दगडी चाळ हे एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचा अड्डा म्हणून कुलप्रसिद्ध होताना आपल्याला दिसतं। तर जिथे 80 ते 90च्या दशकात गुन्हेगारी जगताचे मोठे कामकाज चालायचे आणि ती आता पुनर्विकासाच्या मार्गावर सुद्धा जाणार आहे असं आपण ऐकलं। येत्या निवडणुकीत आता इथील आपण विभागातील कार्यकर्ते असतील किंवा राहणारे रहिवासी असतील त्यांचे मत सुद्धा जाणून घेणार आहोत। तर ही चाळ म्हटलं जातं तर कारखान्यातील कामगारांसाठी बांधलेली चाळ होती। तर पण कालांतराने ही अरुण गवळी यांच्या ताब्यात आली। सर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील, गिरणी कामगारांचे प्रश्न असतील तर ते डॅडी सोडवायचे। महिलांसाठी काही असेल, महिलांना काही त्रास होत असेल त्यांचे प्रश्न सुद्धा डॅडी सोडवायचे असे येथील स्थानिक जनतेचे म्हणणं आहे। तर दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो पूर्वी जशी होती आता सुद्धा तशीच आहे। हा जो ग्राउंड दिसतोय आपल्याला, हा ग्राउंड इथे शारदीय नवरात्र उत्सव म्हणजेच इथे देवी बसवल्या जाते आणि ही परंपरा फार वर्षापासून इथे सुरू आहे बसवण्याची। गवळींचा दबदबा यामध्ये कायम असताना आपल्याला दिसला। म्हणजेच गवळी या चाळींच्या अंगणात दरबार भरून लोकांच्या समस्या सोडवायचे असं सुद्धा बोललं जातं। म्हणजे सर्वसामान्य माणसाचे प्रश्न असतील किंवा इतर लोकांचे प्रश्न असतील ते डॅडी म्हणजेच अरुण गवळी सोडवायचे असं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे लोकांना पाठिंबा मिळाला आणि त्यांचे राजकारणातही ते सक्रिय झाले। म्हणजे स्थानिक जनतेचा म्हणजे इथे दगडी चाळामध्ये जे लोक राहत होते त्यांचा डॅडीला ठाम असा पाठिंबा होता। तर मुंबईतील कामगारांच्या चाळींबरोबर एक मोठं प्रवेशद्वार असायचे असं म्हटलं जातं की या प्रवेशद्वारामुळे चाळीतील लोक सुरक्षित राहायचे। प्रत्येक चाळीच्या गेटवर प्रत्येक मिलचं नाव लिहिलेलं असायचं असं सुद्धा इथे बोललं जातं। तर दगडी चाळीचं गेट हे दगडापासून बनवलेलं आणि प्रशस्त होतं, त्यामुळे दगडी चाळ हे नामकरण झालं। म्हणजेच दगडी चाळ आपण दृश्यांच्या माध्यमातून या बिल्डिंग ज्या आहे त्या बघू शकतो त्या दगडांपासून बनलेल्या आहे आणि त्या दगडांपासून बनलेल्या म्हणजे फार दशकापूर्वींच्या या बिल्डिंग्स आहे। कामगारांसाठी या बिल्डिंग्स बांधल्या गेल्या होत्या। आता सुद्धा येथे काही फार वर्षापूर्वीपासूनचे लोक आता सुद्धा इथे राहतात। दृश्यांच्या माध्यमातून आपण ते बघू शकतो। तर या दगडी चाळीचं नामकरण कसं झालं तर दगडांपासून बनवलेली ही चाळ म्हणून याला दगडी चाळ असं बोललं जातं। तर या चाळी बरोबर एक सिमेंटची चाळ होती, दुसऱ्या बाजूला लाल विटांची चाळ ओळखली जायची। तर लाल विटांच्या चाळीस रमा नाईक हे राहायचे असं बोललं जातं। दगडी चाळीचा इतिहास हा आपण जाणूनच घेतला आहे। तर येथील स्थानिक लोकांना होणाऱ्या समस्या असतील किंवा महिलांच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील ते डॅडी सोडवतात असं इथे बोललं जातं। आता सुद्धा डॅडींचा इथे दबदबा आहे आणि डॅडींच्या पुढे कोणतेही लोक असतील, स्थानिक लोक असतील ते जात नाही, कारण डॅडी तेथील स्थानिक लोकांच्या सर्व समस्येचं निराकरण करतात असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे। कॅमेरामॅन शिवाजी काळे सोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।